बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची आता माघार. सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टाईला यश. मात्र बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही. बारामती पोटनिवडणुकीत 30 जणांचे माघार, 23 उमेदवार निघणार. काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवत आता अर्ज मागे घेतलाय. बारामतीच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया समोर. पार्थ पवारांचं वक्तव्य निराधार. काँग्रेसवरती केलेल्या टीकेचा त्यांना कधी ना कधी पश्चाताप होईल. हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा. तर पार्थ पवारांच्या वतीने रोहित पवारांकडून दिलगिरी व्यक्त. बारामतीबाबत आता काँग्रेसनं घेतलेल्या निर्णयाचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत. तर 23 उमेदवारांसोबत वेळीच संपर्क झाला असता तर चित्र वेगळं असतं. सुळेंचं वक्तव्य. मुंडेंच्या पोस्टनंतर बारामती पोटनिवडणुकीतून करुणा मुंडेंची उमेदवारी कायम. माघार घेणार होते पण मुंडेंची पोस्ट बघितली आणि अर्ज कायम ठेवला. करुणा मुंडे यांची ही प्रतिक्रिया समोर. धनंजय मुंडेंनी संपर्क केलेला. काँग्रेसला विकत घेऊ शकता पण करुणा मुंडेला नाही असाही लगावला टोला. बारामती निवडणूक बिनविरोध झाली नाही तर हे तटकरेंचं अपयश. तटकरेंनी इतरांना कमी लेखलं. त्यांचा अहंकार नडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंची सुनील तटकरे यांच्यावर ही टीका. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 40 नेत्यांचा समावेश. रवींद्र चव्हाण, गडकरी, बावनकुळे, तावडे, अशोक चव्हाण, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दानवे, राम शिंदेंसह बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. भाजपकडून अक्षय कर्डिले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मुकाटे निवडणूक रिंगणात. वंचितचा उमेदवार आणि 4 अपक्ष देखील लढणार निवडणूक. अपक्षांमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचा समावेश. 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा हात. मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. तर आंबेडकरांकडून एकनाथ शिंदेंना नायक चित्रपटातील अनिल कपूरची उपमा. धाराशिव जिल्हा शिवसेनेचे निरीक्षक उन्मेष पाटील यांच्यासमोर आता पक्षामधील गटबाजीचं आव्हान. बैठकीदरम्यान शिवसेनेतील विविध गटांमधून मतभेद उफाळून आले. काही पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. माहिती तर कुठलीही गटबाजी नाही, उन्मेष पाटील यांचं हे वक्तव्य. नवी मुंबईमध्ये घरांच्या पुनर्विकासावरून गणेश नाईकांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा. 2011 पर्यंतची घरं नियमित करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असतानाच एमआयडीसीने मात्र 2 दिवस आधीच पुनर्विकासाचं टेंडर काढून चालाकी केल्याचा नाईकांचा आरोप. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेतील. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील देणार. बिहारला लवकरच नवे मुख्यमंत्री मिळणार असल्याची माहिती. रुपाली चाकणकर यांची आता बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलीस नोटीस बजावणार असल्याची माहिती. समता पतसंस्थेतील खात्यांसंदर्भात चौकशी केली जाईल. खात्यांना अशोक खरात नॉमिनी असून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती. मुंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गरोदर महिलेवरती अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद. तपासात खरात सहकार्य करत नाही अशी माहिती. मुंदू खरातवरती 2022 मध्ये दाखल गुन्ह्यांचा पुन्हा एकदा तपास केला जाईल. 2022 मध्ये साई संस्थांचे कर्मचारी विकास दिवटे यांची गळफास घेत आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये मुंदू खरातवरती आरोप. मयत विकास दिवटेचा भाऊ राजेंद्र दिवटे यांची पुन्हा तपास करण्याची मागणी कोर्टाकडून मान्य. अत्याचारी बंधू अशोक खरात विरोधात 14वा गुन्हा दाखल करण्यात आला. मिरगाव या ठिकाणी जमीन खरेदी प्रकरणात खरातसह पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद. कवडीमोल बाबत कोट्यवधींची जमीन घेतल्याचा कुटुंबियांचा आरोप. नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू खरातच्या मिरगाव फार्म हाऊसवरती पोलिसांचा तपास. माळी बंधूंची जमीन हडप केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 4 कर्मचाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. अशोक खरात याच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या एका शेतकऱ्यानं सांगितली आपबीती. तर तुमची जमीन तुम्हाला लाभदायक नाही, मला जमीन विका नाही तर अघटित घटना होऊ शकते असं खरातनं सांगितल्याचा शेतकरी शिवराम माळी यांचा दावा. भोंदू खरातच्या अटकेनंतर मिरगावचे ईशान्येश्वर मंदिर ओस. एकेकाळी भाविकांच्या रांगा लागलेल्या या मंदिरामध्ये आता भाविकांची वर्दळ पूर्णतः थांबली. मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट. भोंदू खरात प्रकरणात आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई करा. ठाकरेंच्या सेनेचे नेते असलेले माजी आमदार अनिल गोटे यांची ही प्रतिक्रिया समोर.
शशिकांत शिंदे मूळचे शिवसैनिक ते शिवसेनेमध्ये आले तर स्वागत. शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंचा उपहासात्मक टोला. शशिकांत शिंदेंना भाजपमध्ये जाण्याचा देखील सल्ला, तर राष्ट्रवादीचे काही सदस्य हे आमच्या संपर्कात होते, महेश शिंदे यांचा हा दावा. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी. मुंडे समर्थकांची धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी. बीडच्या गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मुंडे समर्थकांनी केली ही मागणी. आदित्य ठाकरे लवकरच मुंबईमधील शिवसेना शाखांना भेट देणार. शाखा भेटींचा कार्यक्रम हाती घेतला जाईल. आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईमधील शिवसेना शाखा प्रमुखांची बैठक. पक्ष बांधणीच्या अनुषंगाने ठाकरे सेना स्थानिक पातळीवरती बदल करणार असल्याची माहिती. आदित्य ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहीत नाही, पण संजय राऊत यांना पलटवतील हे निश्चित. संजय शिरसाट यांची टीका समोर. मनसेमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा देखील घेण्यास सुरुवात. एकनाथ शिंदे ग्रामीण भागात संघटना मजबूत करण्यावर विशेष भर देणार. राज्यात पक्षाचा विस्तार अधिक प्रभावीपणे करण्यावर भर देण्याच्या शिंदेंच्या सूचना. युवकांना पक्षात सहभागी करून घेण्यावर विशेष लक्ष देखील केंद्रित केलं जाणार असल्याची माहिती. विलनीकरणाचा सर्वात जास्त पवार कुटुंबावर सर्वाधिकार पवार कुटुंबावर सोडलेला आहे. राष्ट्रवादीच्या विलनीकरणाच्या प्रश्नावरून अनिल पाटील यांची प्रतिक्रिया समोर. पवार कुटुंबाला वाटलं तर विलनीकरण होईल अशी प्रतिक्रिया देखील समोर. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम. पक्ष वाढवण्यासंदर्भात काम करण्याच्या शशिकांत शिंदेंच्या सूचना. पवारांच्या राष्ट्रवादीची 3 दिवसांपासून मुंबईमध्ये संघटनात्मक बैठक सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवस दरेगावात मुक्कामी. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंचं स्वागतही करण्यात आलं. शिंदेंविरोधातील विडंबनात्मक काव्या प्रकरणामध्ये कुणाल कामरावर हक्कभंग प्रकरणात कुणाल कामराची चौकशी झाली. प्रवीण दरेकर आणि कुणाल कामराची साक्ष नोंदवण्यात आली. तर मी चूक केलेलीच नाही, कुणाल कामरा याचं हे म्हणणं. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदेंचा कुणबी दाखला वैध. वंशावळीमध्ये उल्लेख आहे. आमदार महेश शिंदेंकडून बाजू स्पष्ट. मीडिया ट्रायल न करण्याचं आवाहन. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युतीबाबत मी सर्व कल्पना दिलेली. मी कुणालाही अंधारात ठेवलेलं नाही. आमदार महेश शिंदे यांची ही प्रतिक्रिया समोर. आयटी जिहाद प्रकरणामध्ये एसआयटीकडून तपास होणार. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण आणि तरुणाविरोधात धर्मांतराच्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. एका महिलेसह 7 जणांवर गुन्हे, 5 जणांना अटक. अश्विनी चेनानी असं अटक केलेल्या एचआरचं नाव. लव्ह जिहाद करणाऱ्यांना फाशी द्या. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची ही मागणी. हे औरंगजेबाचं राज्य नाही, फडणवीसांचं राज्य आहे. प्रवीण तोगडिया यांची ही प्रतिक्रिया समोर. राज्यातली पहिली वातानुकूलित जिल्हा परिषद शाळा सिंधुदुर्गच्या वारंगाव या ठिकाणी सुरू. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन. शाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये एसीही बसवण्यात आले. पुण्याच्या चाकमध्ये आईने प्रियकरासोबत मिळून पोटच्या 6 वर्षांच्या मुलाची हत्या देखील केली असल्याची माहिती समोर. प्रेमसंबंधामध्ये अडथळा ठरत असल्यानं चिमुकल्याचा जीव घेतला. आरोपी आई अटकेत तर प्रियकर फरार. मुंबई या ठिकाणच्या खेरवाडीच्या एका इमारतीमध्ये स्लॅबचा काही भाग कोसळला. खेरवाडीत पीडब्ल्यूडी विभागाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. स्लॅबचा भाग कोसळल्यानं अनेक तास उलटले, मात्र अद्यापही पीडब्ल्यूडी विभागाकडून मदत मिळाली नाही असा आरोप. रायगडच्या किल्ल्यावरती वणवा लागल्याची घटना. वणव्यामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि विद्युत केबल जळून खाक. हिरकणी वाडीपासून महादरवाजापर्यंत हा वणवा वेगानं पसरला. नागपूर महानगरपालिकेच्या 3 बस ऑपरेटर्सच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय. परिवहन समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी. बसमधील साहित्य गहाळ झालं, याप्रकरणी गुन्हा दाखल. कार अपघातात बीडमधील केसचे तहसीलदार राकेश गिड्डेंचा मृत्यू. लातूरच्या रेणापूरजवळ भरधाव वेगात कार उलटली, त्यामुळे अपघात झाला. सोलापूरच्या करमाळ्यामधील पुनवर आणि चिकलठाणमध्ये विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी कारवाई. पुतळा बसवल्याप्रकरणी तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली. सोलापूरच्या माढा तालुक्यातील मोडदिंब गावामध्ये उभारलेले महापुरुषांचे दोन्ही पुतळे हे आता हटवण्याचा गावकऱ्यांचा निर्णय. ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा निर्णय. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यामध्ये बावचे आणि निंबोणी परिसरामध्ये बालविवाह झाल्याचा प्रकार समोर. लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यांमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या. पीडितेच्या शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप. पती आणि सासरच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल.
मुंबई पालिकेमध्ये आता झालेल्या महासभेत नालेसफाईवरती चर्चा. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकरांची मागणी. प्रशासनानं केलेली कामं 3%ही पूर्ण नाही असा पेडणेकरांचा आरोप. सिंधुदुर्ग या ठिकाणी मालवणमध्ये एलईडी मासेमारी विरोधात आज मच्छीमारांचा मोर्चा. माजी आमदार असलेले वैभव नाईक यांच्या नेतृत्वात एल्गार मोर्चा निघणार. नितेश राणेंचे हितसंबंध गुंतलेले असल्यानं एलईडी मासेमारीवरती ठोस कारवाई होत नाही असा आरोप. जळगाव पालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईसंदर्भात मनसेचा पालिकेवर धडक मोर्चा. पालिका कारवाई करताना मराठी आणि परप्रांतीय असा भेदभाव करत असल्याचा मनसेचा आरोप. पालिकेचं परप्रांतीय अतिक्रमणधारकांकडे दुर्लक्ष तर मराठी व्यावसायिकांवरती कारवाई, मनसेचा हा आरोप. मुंबई पालिकेत गारगाई धरण बांधण्यासंदर्भातला ठराव मंजूर करताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ. गारगाई धरण झाल्यानंतर मुंबईला 440 दशलक्ष लिटर पाणी मिळणार, तर धरणाच्या बांधकामासाठी 300 जुनी झाडं तोडावी लागणार असा देखील विरोधकांचा आरोप. मीरा रोडमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे पोस्टर जाळून केला निषेध. खरगे आणि पवन खेडा यांच्याबद्दल वापरलेल्या भाषेवरून कार्यकर्ते आक्रमक. मीरा रोड स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं आंदोलन. 2 महिन्यांपासून पगार मिळत नाहीये, त्यामुळे तिरडीवर झोपून आंदोलन. जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, आंदोलकांचा हा इशारा. नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेने तलाई मन्नार ते धनुकोष्टी पार्क समुद्रधुनी पार केली. तर अवघ्या 17व्या वर्षी ईश्वरीची दमदार कामगिरी. सलग 11 तास 15 मिनिट जलतरण करत तिनं ही कामगिरी पार केली. पुण्यातील मुळशी तालुक्यातील पौड गावामध्ये ग्रामदैवत श्री दिगंबरनाथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. गावातून पालखी काढण्यात आली. भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन. गावातील नागरिकही यामध्ये सहभागी. येवला प्रीमियम लीगच्या महाअंतिम सामन्याचा समारोह. छगन भुजबळ आणि युसुफ पठाण यांची देखील या दरम्यान उपस्थिती. आउट ऑफ सिलेबस पुस्तकांच्या पलीकडे चित्रपटांचं पोस्टर आणि म्युझिक लॉन्च कार्यक्रमामध्ये अभिनेते महेश मांजरेकर आणि गायिका वैशाली सामंतही उपस्थित.